ही मला घरची पण ना मलाच काम सांगते ते सगळं खायचं करावं लागते आपलं दुकान आहे म्हणून आता संपलाय मला बनवायला लागल बघ असेल शिल्लक रस आताच सांगितलं ना बनवायला लागल जरा थांबा बघ राय का संपलाय बनवा तुम्ही जरा बसून घ्या मी बनवते पण किती उशीर लागेल तरी अहो लय लांबून आले तुमच्याकडे रस प्यायला बघा काहीतरी मग मी पण इथं रस द्यायलाच थांबले ना मी थोडी ना प्यायला बाकी थांबले आहे का आता का तुझे दिसते की मग धर मग खा पे अहो रस काढायत ना मशीन कशाला घेतली तुम्ही बनवा आम्ही बसतो काय करा माहितीये का मी बसते तुम्ही बनवा नाही आम्हाला येते वय आम्ही बसतो ना तुम्ही बनवा बनवा बसतो आम्ही किती वेळ लागतो तरी ज्यावेळेस बनवून तयार होईल ना त्यावेळेस देईन मी प्यान मग डोसा बसा तुम्ही अहो आम्ही काय बसायला आलो का इथं मग तुम्ही रस बनवा आम्ही बघ तुम्ही रस कसा बनवताय बाई लयच उतावळा दिसतोय रस प्यायला अहो तुमच्या हातचा रस प्याला ना पोरं आमच्या इकडे गोड्यागत पाळतात पोरं पळतात तू तर नाही ना पळत घोड्यासारखा बरं तुम्ही रस बनवणार आहे का नाही आता अरे तुमच्या हातचा रस बनवणार एवढं लांबून आलोय आम्ही आता तुला कसं सांगू मी तुला रसच देणार आहे मी प्यायला थोडे ना दुसरं काय देणार आहे आता मग पाजा की लवकर एवढा उशीर असतो मग मला चालू तरी करू दे बरं करा काय करू चालू ती करताय ना चालू काय करायची ते मला नाही करता येत मशीन चालू हा, मग कोण रस पाजणार आहे आम्हाला तुम्हाला पाजण्याशी मतलब ना नाही मग काय हाताने पिळणार आहेत का काय ऊस तुम्ही मशीन मध्ये नाही तर ते पण करून देऊ का तुमच्यासाठी हाताने पिळून देऊ का असा ऊस नाही आता तुम्ही म्हणलात मशीन मला चालू करता येत नाही ते कसं आहे ना आमचे काकांना जरा बाहेर गेले त्याच्यामुळे मी मशीन बंद ठेवली अच्छा बरं जाऊ दे करा रस बरं तुम्ही बनवा रस आम्ही नाही डिस्टर्ब करतो तुम्हाला तुम्ही काय डिस्टर्ब करायचंय तवा मग करा की लवकर रस पण काही म्हणू का हा तुमची स्माईलच लय कातिली आहो अयो काय रस मी स्माइल तर देणारच ना तेवढी कातील तर मी आहेच आणि एवढी चप्पल भारी कुठून घेतली त्याला आरशे कसं काय आले चपलीला बाई या पोराचं लक्ष कुठं कुठं जायला लागलं माझ्या अहो आमचं लक्ष सगळीकडे आहे तुमच्या प्रत्येक आता कसं सांगू तुम्हाला तू इथं रसच मागाय आलाय का काय कराय आलायस रे ऍक्शन नाही डिस्टर्ब करत तुम्हाला करा रस तुम्ही तू काय डिस्टर्ब करायचंय तुम्हाला पण ते सगळं खरं झालं एक सांगू का तुम्हाला हा सांग ना तुमची स्माईल लय कातिली आहो अयो खरंच हो माझी कातीला स्माइल आहे आणि ती चप्पल एवढी भारी घेतली त्याला आरशे बसवलेत त्याला किती खर्च झाला अयो ह्याचं कुठं कुठं लक्ष जायला लागलंय तुमच्या सगळ्या आता काय सांगू तुम्हाला सगळीकडे लक्ष आहे आमचं तू नेमकं लक्ष द्यायला आलाय का रस प्यायला आलाय नाही तुमच्या हातचा रस प्यायला आले आणि लक्ष पण द्यायला आले तसं मी हातानेच रस देणार आहे पायाने नाही देणार आहे मग करा लवकर मी तुला सांगितलं ना आमचे काका जरा बाहेर गेलेत म्हणून आम्ही मशीन जरा बंद ठेवली ती केस पिवळी केलेलं लय छान दिसतात पण हो का मग तू जरा काळी करून दे ना मग पण ती पिवळीच छान दिसतात अशीच आवडतात मला काय बोलू आता तुला मी तू का माझी एवढी तारीफ करतोय अहो आता रस प्यायला आले म्हणलं नको का मग रसची तारीफ कर ना माझी काय आता करतोय रस अजून पेलोच नाही आम्ही मग कशाची तारीफ करू तसं तुम्हाला आम्ही रोज बघतो कुठं बघतोस रोज मला इथून तर जातो आम्ही समोरून हा का कधी दिसला नाही तुमचं लक्षच नसतं तुमचं लक्ष फक्त रसवंतीवर आहे आमच्यावर लक्षच नाही तुमचं मला तसली घाण सवय नाही ना कशावर पण लक्ष द्यायची म्हणजे आम्ही एवढं वाईट आहे का काय माहिती करा लवकर रस आता मी किती वेळा सांगू तुझ्या मित्राला जरा समजव ना लिंब पण टाका रसात थोडे अरे बाबा अजून मशीनच चालू नाही केली तर लिंबू कुठून टाकू लिंबू खातोच पण जाऊन तुम्हाला नाही आम्ही त्रास देत रस नका बनवू आता मग काय काहीतरी द्या बनवू? बनवून तुमच्या इथं जी स्पेशलिटी तुमच्या हातचं मला ना काहीच करता येत नाही जे करायचं ते तुम्हीच करा आई शपथ आता असं म्हणून कसं चालेल बघा काहीतरी थोडं तरी रस करा की एवढंसं तरी द्या तेवढं तर आम्ही खुश आहे पाणी देऊ का हा मग पाणी द्या तुमच्या हातचं विष पिलं तरी आम्हाला हसत हसत पिणं आम्ही द्या पाणी तरी विष नाही पण माझ्याकडं मग करा आता काहीतरी ॲडजस्ट पाणीच द्या काय रे मागं धरून लयच बघतोय अहो आमचं लक्ष तुमच्याकडे असतं
बुरट्या मागं धरणं बघते मी सारखं तुझी केस पिवळी तुझी चपलीला आरस तू छान दिसते तुझी स्माइल छान ह्यासाठी येतात का रे अहो, म्हणजे रस तुला का होईपर्यंत- तसले दिसले का काळ्या उंदऱ्या निघ चल आणि तुझं काय रे तू पण निघ चल बावळट मी कशासाठी थांबले का इथं माझ्या हाणाला मला कितीतरी